नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. राहुरी तालुक्यातील कोंढवड हे एक छोटंसं खेडेगाव. या खेडेगावातील एक सामान्य परिस्थितीतील सामान्य कुटुंबातील अभिषेक सीताराम चव्हाण यांनी MPSCच्या परीक्षेमध्ये अत्यंत दैदिप्यमान असं यश मिळवलं आहे. ज्यांची ही यशोगाथा आपल्यासारख्या अनेक तरुण मुलांना देखील विद्यार्थ्यांना निश्चितपणे मार्गदर्शक ठरणार आहे. म्हणून ही सगळी यशोगाथा आपण समजून घेण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर निमंत्रित केलं आहे कोंढवड येथील सुपुत्र अभिषेक सीताराम चव्हाण यांना. सर नमस्कार. नमस्कार. आपण हे यश समजून घेऊ, पण त्याआधी आमच्या या चॅनलचा हा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडेल. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अभिषेक सर, तुम्ही आता ज्या MPSCच्या परीक्षेमध्ये यश मिळवलं ते कुठल्या याच्यात मिळवलं, कुठल्या परीक्षा आपण दिल्या त्या जरा सर्वांना सांगा की. नक्कीच. मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित गट ब यामध्ये सब रजिस्ट्रार ग्रेड 1, त्याचबरोबर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, त्याचबरोबर असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि त्याचबरोबर पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावरती माझी निवड झालेली आहे. या परीक्षेच्या काळामध्ये 2 फेज असतात. यामध्ये प्री आणि मेन्स या 2 फेज पूर्ण करून माझी विविध पदांवरती निवड झालेली आहे. जिद्द आणि एक मोठं ध्येय आपल्या समोर असेल, स्वप्न आपल्या समोर असतील आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी एक जिद्द किंवा अपार कष्ट करण्याची तयारी असेल तर मोठ्या उत्तुंग यशाला देखील गवसणी घालता येऊ शकते. हे अभिषेक चव्हाण सर यांच्यापासून आपल्याला शिकायला मिळतं. सर, या ज्या परीक्षा आपण एकाच वेळेस 4 परीक्षा आपण उत्तीर्ण झालात, कदाचित राहुरी तालुक्यात असं पहिलंच उदाहरण असावं. तर मला एक सांगा, या परीक्षेची तयारी तुम्ही कशी केली ते जरा सांगा की सर्वांना. हो, नक्कीच सर. परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती. नाजूक म्हणण्यापेक्षा वडील बँड वाजवण्याचं काम करायचे, आईशी दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करण्यासाठी जायची. तर लहानपणापासून मी घरची परिस्थिती बघितली होती. मला लहानपणापासून आवड होती की आपण काहीतरी सरकारी पदावरती, अधिकारी पदावरती गेलं पाहिजे. त्यामुळे मी लहानपणापासून शाळेमध्ये पण हुशार होतो. त्यानंतर भविष्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढवड या ठिकाणी माझं शिक्षण झालं. त्यानंतर प्रसाद विद्यालयामध्ये मी शिकलो, राहुरी कॉलेजला शिकलो. या प्रवाहामध्ये मी अभ्यास करत गेलो, ज्यामध्ये स्टेट बोर्ड असेल, स्टेट बोर्डचे पुस्तकं असतील ते वाचत गेलो आणि भविष्यामध्ये BSc ऍग्रिकल्चर करून ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएट झाल्यानंतर घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मला लगेच MPSCची तयारी करणं जमणार नव्हतं. म्हणजे माझी परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मी जर तयारी चालू केली असती तर घरच्यांना आर्थिक ताण जास्त प्रमाणात पडला असता. तर तो ताण पडू नये म्हणून मी एक जॉब जॉईन केला ऍग्रिकल्चर कंपनीमध्ये आणि तो जॉब करता करता मी अभ्यास चालू केला. मग अभ्यास करता करता मी स्टेट बोर्डच्या नोट्स काढणे असणं, विविध रेफरन्स बुक वाचणे असणं, हे हळूहळू सुधारत पुढे गेलो. नंतर भविष्यामध्ये जॉब करता मी प्री काढली. प्री काढल्यानंतर असं झालं की आता मेन्स करायची म्हटल्यानंतर तुम्हाला पूर्ण वेळ तर द्यावाच लागेल. तर मग माझा भाऊ जो होता अनिकेत चव्हाण, त्याची पण BSc ऍग्री झाली होती. तर BSc ऍग्री झाल्यानंतर तो मला बोलला की दादा तू अभ्यास कर, मी तुला सर्व पैसे पुरवतो, तू फक्त मेन्सचा अभ्यास कर. मग त्याने मला सर्व पैसे पुरवले. मग त्या पैशाच्या माध्यमातून मी विविध विषयांचे रेफरन्स बुक घेतले, माझं रूम भाडं भरलं. अशा या हलाखीच्या परिस्थितीतून अभ्यासाची एक वेगळी दिशा मी निर्माण केली आणि या पदाला गवसणी घातली. अच्छा, आपण जरा अभ्यास कसा केला ते जरा, हे जे परीक्षेमध्ये विद्यार्थी अनेकदा अपयशी येतात, तर त्यासाठी यशाला एकदम पहिल्याच परीक्षेत आपण 4 परीक्षेतला यशाला गवसणी घातली आणि ते अवघ्या वयाच्या 25व्या वर्षात. ते तर जरा अभ्यासाचं जे काही तंत्र मंत्र आहे ते जरा या विद्यार्थ्यांना सांगा की. अभ्यास म्हणजे किती वेळ अभ्यास करत होते, कसा अभ्यास केला? अभ्यास करायचं जर सांगायचं झालं, माझी स्ट्रॅटेजी जर अभ्यासाची सांगायची झाली तर मी सकाळी माझी 7 वाजता माझी सकाळी सुरुवात जी आहे, सकाळची सुरुवात ही 6:30 वाजता व्हायची. मी 6:30 वाजता उठायचो. 6:30 वाजता उठल्यानंतर मी 6:15-7 पर्यंत लायब्ररीमध्ये असायचो. लायब्ररीमध्ये बसून सकाळच्या सत्रामध्ये माझे विषय ठरलेले असायचे. मी एक पूर्ण महिन्याचं टाइम टेबल शेड्यूल तयार केलेलं असायचं. त्या शेड्यूलनुसार मी सकाळी आपल्याला करंटचा विषय वाचायचा आहे, दुपारी आपल्याला GSचा विषय वाचायचा आहे, त्यानंतर आपल्याला मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. हे विविध योजना मी तयार केली होती. योजना म्हणण्यापेक्षा माझा स्टडी प्लॅन मी तयार केला होता आणि त्या स्टडी प्लॅननुसार मी पुढे जात होतो. हा अभ्यास करताना मी एक विद्यार्थ्यांना सांगेल की
याच्यामध्ये मोटिवेशन आपलं हे 3 दिवसांचं असतं फक्त. मोटिवेशन आपण 3 दिवस घेतो, 3 दिवस लायब्ररीमध्ये जाऊन बसतो, 3 दिवस आपला अभ्यास होतो. पण 4थ्या दिवशी मुलांना असं वाटतं की नाही, आता भरपूर अभ्यास झालाय, आपण आराम केला पाहिजे. पण याच्यामध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी जर या क्षेत्रामध्ये ठेवली तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि ती कन्सिस्टन्सी मी ठेवली. मी कधीही अभ्यासामधून, आपण आपल्याला कामाला गेल्यानंतर आपल्याला सुट्टी मिळते, परंतु मी लायब्ररीमध्ये गेल्यानंतर कधीही कोणत्या गोष्टीची सुट्टी घेतली नाही. मला माझे घरचे आई बापू माझ्या डोळ्यासमोर दिसायचे, सर्व माझ्या डोळ्यासमोर दिसायचे. त्यामुळे मी अभ्यासामध्ये कधीही कामचुकारपणा कधी केला नाही. त्यामुळे मला हे दैदिप्यमान यश मिळाले. साधारण रोज किती तास आपण अभ्यास करत होता? साधारणतः मी सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत मी लायब्ररीमध्ये असायचो. माझा जेवण जागेवरती होता, डब्बा जागेवरती होता. साधारणतः 10 ते 12 तास माझी लायब्ररीमध्ये असायचे. कुठली लायब्ररी? मी ज्या ठिकाणी जॉब करायचो त्याच आसी एरियामध्ये, एक शनिवार पेठेमध्ये लिलाई लायब्ररीमध्ये होतो. त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह कॉर्नर या लायब्ररीमध्ये होतो. अच्छा त्या लायब्ररीमध्ये लावून मी अभ्यास केलेला आहे. अच्छा. ज्या क्षणाला हा निकाल लागला त्या क्षणाला तुमची पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया काय होती? तुम्हाला हे यश अपेक्षितच होतं, फुल कॉन्फिडन्स होता, की असं वाटतं की नाही, जरा अपेक्षेपेक्षा खूप चांगलं यश मिळालं? काय नेमकी प्रतिक्रिया काय सांगाल तुम्ही? रिझल्ट लागणार होता हे माहित होतं, पण रिझल्ट त्या दिवशी लागेल हे माहित नव्हतं. अच्छा. त्यामुळे असं होत होतं की रिझल्ट लागेल लागेल लागेल. आणि त्या दिवशी मी मग आरामात झोपलो होतो. आणि याच्या अगोदर असं झालं होतं, मी राज्यसेवेची मेन्स दिली होती, इंटरव्ह्यू दिला होता, आणि त्यावेळेस माझं थोड्या मार्काने सिलेक्शन राहिलं होतं. अच्छा. तर मग धाकधूक मनामध्ये खूप होती की यावेळेस कसं होईल, आपलं होईल का सिलेक्शन, होईल का सिलेक्शन, आई बाप्पांनी आपल्याकडे अपेक्षा ठेवल्यात. मग त्या दिवशी नॉर्मल दिवसाप्रमाणे मी झोपलो, अभ्यास माझा सुरू ठेवला. दुपारची थोडीशी झोप घेतली. दुपारची झोप घेतल्यानंतर मी झोपेतून उठलो आणि मी असं तोंड वगैरे फ्रेश होत होतो. तेवढ्यात माझ्या मित्राचा माझ्या नंबरवरती कॉल आला की कॉंग्रॅच्युलेशन म्हणून तुझं सिलेक्शन झालंय. सिलेक्शन झालंय म्हणलं, माझे हात लगेच थरथर कापायला लागले, अंग थरथर कापायला लागलं. मी लगेच आहे त्या जागेवरती मांडी घालून बसलो. त्या ठिकाणी मांडी घालून बसलो, तर मग माझं लगेच लिस्ट बघत होतो. थांब म्हणलं, त्याला बघू दे मला माझा नंबर. नाव वगैरे चेक करत गेलो, सर्च केलं नाव, त्यानंतर माझं नाव दिसलं, मार्क्स बघितले, माझे एवढे मार्क्स आले, एवढे रँक आली. किती मार्क मिळाले आपल्याला? साधारणतः माझा अनुसूचित जाती प्रवर्गामधून 6वा क्रमांक आहे, 273.50 एवढे मार्क मिळाले. आणि मी मार्क बघितले आणि माझी निवड झाली, मला कन्फर्म समजलं. त्याच वेळेस मी मुटका मोठ्याने आरडलो म्हणजे रडलो मी. तो आनंदाचा क्षण झाला. मी रडलो, मोठ्याने ओरडलो. आणि तो आनंदाचा क्षण मी सांगण्यासाठी लगेच दुसऱ्या सेकंदाला मी माझ्या वडिलांना कॉल केला. आणि वडिलांची रिॲक्शन पण सेम माझ्यासारखीच होती. त्यांनी पण मग संघर्ष केला होता, त्यांनी बघितलं होतं. तिसऱ्या सेकंदाला मी आईला कॉल करून सांगितलं. आई लगेच म्हणजे कॉलवर रडायला लागली काय ऐकायचं. आणि त्यावेळेस आई माझी शेजारच्या शेतामध्ये जाऊन घास कापत होती. मी ज्यावेळेस कॉल केला त्यावेळेस ती लगेच पळपळ झाली. हा, आता माझा पुढचा प्रश्न तोच आहे की आपण ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतनं आला आहात, ती जरा कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वांना सांगा. नक्कीच. कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची झालं तर माझे आजोबा मारुती गणपत चव्हाण, आजी गायाबाई चव्हाण यांनी आम्ही मूळतः कोंडवडगावचे रहिवासी नव्हतो. तर दुष्काळ 1972च्या दुष्काळामध्ये आम्ही कोंडवडगावामध्ये रहिवासी म्हणून आलो. त्याबद्दल गावकऱ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. गावामध्ये राहिलो आम्ही. तर त्यावेळेस माझे आजोबा दुसऱ्यांच्या शेतामध्ये सालानी कामाला लागायचे. त्यानंतर आजोबांनी मोठी आमची बँड पार्टी तयार केली. हे आजोबांची जी वारसा आहे तो माझ्या वडिलांनी पुढे चालवला. वडील बँड वाजायचे, आई दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायची. हे पैसे जोडून मग आमचा संसाराचा गाडा चालवत होता दोघांचा. दोघांनी हा गाडा चालवत चालवत माझ्या बहिणीचं शिक्षण केलं, माझं शिक्षण केलं. आम्हाला एवढ्या उच्च पदावरती पोहोचवलं. माझ्या बहिणीचं अक्षर सीताराम चव्हाण, तिचं MA पॉलिटिकल सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन झालं. कुठे असतात आता? सध्या ती मॅरिड आहे. मॅरिड ते कर्जत. भाऊ जो आहे त्याचं पण BSc ऍग्रिकल्चर मध्ये ग्रॅज्युएशन झालं आहे. तो KB इंटरनॅशनल मध्ये एक चांगल्या पदावरती टीम लीडर म्हणून कार्यरत आहे. आणि आणखीन काय वडला, तुम्ही पण कधी बँड वाजवला? नक्कीच. मी म्हणजे वडिलांची परिस्थिती सांगतो ना, आता मी ते सांगणार होतो की परिस्थिती अशी यायची की कधी माणसं कोणी तयार होत नव्हते. हा व्यवसाय असा होता की कोणी माणसं तात्या मामा करावं लागायचं सर्वांना, कुणी येत नव्हतं. मग त्याच्यामुळे परिस्थिती अशी होती की मला सुद्धा त्याच्यामध्ये वाचायला जायचं होतं. आणि शाळेतले शिक्षक माझ्या घरी यायचे, वडिलांना सांगायचे हा मुलगा तुमचा खूप हुशार आहे, तुम्ही याला शिकवा, शाळेत पाठवा. तर मला ते शाळेत घेऊन जायचे. पण मग परिस्थिती कधी कधी अशी होती मला जावंच लागायचं. तर मी आता जरी मी परीक्षा पास झालो असलो तरी हा निकाल लागायच्या 8 दिवस अगोदर मी घरी आलो होतो आणि वडिलांसोबत बँड वाजवायला गेलो होतो.
म्हणजे अजूनपर्यंत मी ते काम सोडलेलं नाही आणि मला त्या कामाची कधी लाज वाटली नाही, नाही. अगदी बरोबर. आईने पण दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन कष्ट करून, खूप कष्ट करून मला शिकवलं. हो, बरोबर. अगदी एक एक रुपया मला तिने पाठवायला. हा. तिने कधी स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष दिलं नाही, काय दिलं नाही. हो. पण हे मला कष्ट आई बापाचे माझ्या डोळ्यासमोर दिसत ते होते. डोळ्यासमोर दिसत. मग या कष्टामधून 7 पिढ्यांचं दुःख मला दूर करायचं होतं. हो, बरोबर. आणि सरकारी अधिकारी पदाची माझ्या नावापुढे जी मोहर लागली, त्याच्यामुळे 18 विश्व दारिद्र्य दूर करण्याची ताकद ती ताकद निर्माण झाली. अगदी बरोबर. आता या क्षेत्रात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय संदेश देतात? नक्कीच विद्यार्थ्यांनी आपल्या जे क्षमता आहेत त्या क्षमता ओळखल्या पाहिजे. आपण त्या परीक्षा देतोय त्या परीक्षेचे डिमांड आपल्याला समजले पाहिजे. डिमांड जे आहे ते आपल्याला समजली पाहिजे. त्या डिमांडनुसार आपण त्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. परीक्षेचा अभ्यास करत असताना वेगवेगळे पुस्तकं व्यवस्थित वाचले पाहिजे. सोशल मीडियापासून आपण बाजूला जरा राहिलं पाहिजे. इंस्टाग्राम बघतोय, रील्स बघतोय, त्या रील्स मध्ये आपला वेळ किती वाया जातो हा बघितला पाहिजे. जर आपण दिवसभरामध्ये मोबाईल वापरतो, मोबाईल मध्ये आपला स्क्रीन टाइम किती होतोय तो आपण रोज रात्री झोपताना चेक केला पाहिजे. आपण किती वेळ अभ्यास केला ही रोज स्टडी प्लॅन आपण केला पाहिजे. आज आपण एक दिवस अभ्यास करून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. याच्यामुळे तुम्हाला सातत्य खूप गरजेचं असतं आणि ते सातत्य मिळवण्याचा विद्यार्थ्याने प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आई वडिलांचे कष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे आणि त्या कष्टामधून एक विश्व निर्माण करण्याची ताकद आपण निर्माण केली पाहिजे. माझा विद्यार्थ्यांना हाच संदेश राहील की आपले जे हात आहेत ते हातामधल्या रेषांमध्ये भविष्य बघण्यापेक्षा त्याच हातांनी कष्ट करा आणि आपलं भविष्य घडवा. हे जे मोठं उत्तुंग यश आपण मिळवलं आहे याचं श्रेय तुम्ही कुणाला देतात? नक्कीच याचं श्रेय द्यायचं झालं म्हणजे तर मी मेहनत घेतली, कष्ट घेतले हे तर त्या श्रेयातले पहिले वाटेकरी आहेत, पण याशिवाय अजून आणखीन कोणी तुम्हाला मार्गदर्शन केलं की ज्यांना तुम्ही यशाचं श्रेय देऊ इच्छिता? नक्कीच सांगायचं झालं तर माझे सर्वात प्रथम माझे आई वडील मला सातत्याने सांगायचे, तू फक्त अभ्यास कर, तुला कोणत्याही गोष्टीची आम्ही कमतरता पडून देणार नाही. दुसऱ्याच्या शेतामध्ये राबणारी आई, बँड वाजवणारा बाप हे माझ्या यशाचे सर्वात पहिले भागीदार आहेत. त्याचबरोबर कोंडोळे गावामध्ये असताना विविध आमचे जे वडिलांचे मार्गदर्शक, वडिलांसोबत काम करणारे आम्हाला जे सहकार्य केलं त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर सर्वात मोलाचं मार्गदर्शन जे लाभलं असेल ते मला माझ्या लहानपणापासून तर शिक्षण होईपर्यंत किंवा आज नोकरी लागेपर्यंत असणारे माझे मित्रमैत्रिणी. माझ्या मित्रमैत्रिणींनी माझ्या आयुष्यामध्ये खूप जास्त सपोर्ट केलाय आणि माझ्या यशाचे खरंच खूप मोठे भागीदार आहेत. अच्छा मित्रांनो, ही एक अत्यंत विपरीत परिस्थितीतून उत्तुंग यशाला गवसणी घालणाऱ्या अभिषेक चव्हाणांची ही स्टोरी आपल्याला देखील निश्चितच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. अभिषेक सर, आपण आमच्या चॅनेलवर आलात त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. MPSCच्या परीक्षेमध्ये पिंपरी अवघड तालुका राहुरी येथील अनुजा ज्ञानदेव पवार यांची राज्याचे करनिरीक्षक म्हणून निवड झाली. या परीक्षा त्या नुकतीच पास झाल्या आहेत, उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या या MPSCच्या परीक्षेत अत्यंत विपरीत परिस्थितीत एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून संघर्ष करत जिद्दीनं त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवलं आहे. आज थोडा वेळ आपण त्यांच्या यशाचं रहस्य समजून घेणार आहोत. अनुजाताई, तुम्ही जे यश मिळवलं आहे ते नेमकं कसं मिळवलं आहे ते सांगा. नमस्कार, मी अनुजा ज्ञानदेव पवार. नुकताच लागलेल्या MPSC राज्य गट ब मुख्य परीक्षा 2025मध्ये माझी राज्य कर निरीक्षक म्हणजेच STI या पदावर निवड झाली आहे आणि सध्या मी लेखा कोषागार विभागात ज्युनियर अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे. तर मला असं वाटतं की यश हे एका दिवसात मिळालेलं नाही आहे किंवा अचानक एका रात्रीत मिळालेलं नाही आहे. यामागे खूप दिवसांची किंवा वर्षांची कठोर मेहनत आहे. खूप अभ्यास केलेला आहे त्यासाठी आणि मग कुठेतरी जाऊन माझं नाव या रिझल्टमध्ये आलेलं आहे असं मला वाटतं. बरं, तुम्ही अभ्यास कसा करत होता ते जरा सांगा ना. हो, मी अभ्यासाची सुरुवात 2021मध्येच केली होती. सुरुवातीला मी घरीच अभ्यास करत होते. स्टार्टिंगला मी यूट्यूबवरनं टॉपर्सचे लेक्चर बघून त्यामधनं माझ्या बुक लिस्ट सिलेक्ट केली. सुरुवातीला कोणाला मी सांगितलं पण नव्हतं की मी MPSCची तयारी करते म्हणून. पूर्णपणे मी सेल्फ स्टडी केला होता सुरुवातीला. त्यानंतर 1 वर्षापूर्वी मी लायब्ररी जॉईन केली राहुरी येथे. तेथे पण तर 1 वर्षापूर्वी मी राहुरी येथील लायब्ररी जॉईन केली. तिथे पण मला खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं, एक डायरेक्शन भेटली अभ्यासासाठी आणि त्यामुळेच कदाचित मी आज सिलेक्ट होऊ शकले. किती तास अभ्यास करत होता तुम्ही? जरा तुमचं अभ्यासाचं शेड्यूल कसं होतं ते जरा सांगा की. किती तास म्हटलं तर मी सकाळी 6:30 वाजता जी पहिली बस असायची पिंपरी अवघड येथून राहुरीला येण्यासाठी, त्या बसने लायब्ररीत यायचे.
म्हणजे जवळपास 6:45पर्यंत लायब्ररीत यायचे आणि संध्याकाळी राहुरीतून जाणारी शेवटची बस असायची पिंपरीला एक 7:30ला. त्या बसने घरी जायचे. एवढा पूर्ण वेळ दिवसभर मी लायब्ररीतच असायचे. त्यामध्ये मध्ये काही फक्त जेवणाची सुट्टी असेल किंवा थोडा टी ब्रेक असेल तेवढंच घेत होते. त्या आणि पूर्ण वेळ स्टडी करत होते. आणि घरी गेल्यानंतर पण मी फक्त संध्याकाळच्या जेवणाचा ब्रेक घ्यायचे. घरी जाऊन पण मी साधारणपणे 11-11:30 पर्यंत स्टडी करायचे. म्हणजे क्लास लावले नाही तुम्ही कोणतेच? क्लास मी ऑफलाईन कोणतेच नाही केलेले. अच्छा. बट मी ऑनलाईन जे पण विषय मला माझे वीक वाटत होते त्यासाठी मी बॅच केलेल्या. जे तुम्ही फास्ट जे ट्रॅक बॅच वगैरे. यश मिळवलं आहे हे तुम्हाला अपेक्षित होतं की एकदम काही अपेक्षेपेक्षा जरा असं वाटतंय? नाही, यश म्हणजे अपेक्षितच होतं कारण त्यासाठी तेवढे परिश्रम मी मग घेतलेले त्या होते. जेव्हा निकाल समजला त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती पहिली? म्हणजे खूप खूप जास्त आनंद झाला होता. की जे स्वप्न मी पाहिलं होतं 3-4 वर्षापूर्वी ते प्रत्यक्षात उतरलं होतं. सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत पोहोचेल म्हणून. पण एका रिझल्टमुळे खूप जास्त बदल झाले. आणि खूप आनंदाचा दिवस होता तो. घरच्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान पाहिलं मी ते म्हणजे खूप जास्त होतं. ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतनं तुम्ही हे सगळं यश मिळवलं, जरा घरची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा ना. घरची काय परिस्थिती आहे? घरचं कोण कोण असतं घरामध्ये? माझ्या घरामध्ये माझी आई-वडील, मोठी बहीण आणि लहान भाऊ असा आमचा 5 जणांचा परिवार आहे. आई वडिलांची नावं अ, सांगा की. माझ्या आईचं. आईचे नाव चंद्रकला ज्ञानदेव पवार, वडिलांचे नाव ज्ञानदेव सोपान पवार. हे दोघेही शिवणकाम करूनच आमचं घर चालवतात. अच्छा. आणि माझी मोठी बहीण म्हणजे श्रुती ज्ञानदेव पवार, ती आय-टीमध्ये चांगल्या कंपनीत नोकरीला आहे सध्या. आणि भाऊ काय आणि शिकतो? माझा भाऊ पण अजित ज्ञानदेव पवार, तो पण आय-टीमध्ये चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. हे जे यश मिळालं याचं श्रेय तुम्ही कोणाला देताल? या यशाचं श्रेय मला असं वाटतं सगळ्यात जास्त माझ्या आईचं आहे. कारण म्हणजे खूप जास्त सपोर्ट तिने मला या प्रवासात केला. खूप माझे रिझल्ट असे 0.5, 1, 2 अशा मार्क्सने राहिलेले. पण प्रत्येक वेळेस तिने मला सपोर्ट केलेलं की तू हे करू शकतेस म्हणून. सुरुवातीपासूनच खूप जास्त सपोर्ट केलं म्हणजे. आणि मला असं वाटतं की माझ्या संघर्षापेक्षा तिचा संघर्ष या प्रवासात खूप जास्त होता. कारण एका मुलीला इथपर्यंत जायचं म्हणजे सपोर्ट असणं खूप आवश्यक असतं. तो सगळा सपोर्ट मला माझ्या आईकडनं भेटला. आणि खूप संघर्ष केलाय तिने या प्रवासामध्ये. कारण लोकं म्हणतात, की "अजून किती दिवस स्टडी करणार आहे तू? अजून तुमच्या मुलीचं काही झालं की नाही? झाली का नाही सिलेक्ट? अजून किती दिवस अभ्यास करणार आहे? लग्न नाही करायचं का?" तर हे सगळे प्रश्न तिने माझ्यापर्यंत कधीच येऊन नाही दिले म्हणजे पूर्ण फॅमिलीने. की कधी तू लग्न करणार आहे? कधी हे करणार आहे? कधी तुझं सिलेक्शन होणार आहे? ती फक्त मला एवढंच म्हणायची, की "तू कर, तुझं एक दिवस नक्कीच होणार आहे." म्हणजे आईचं म्हणणं होतं की एक दिवस तुझा नक्की असणार, तो दिवस उगवला. हो, तो दिवस उगवलाय. बरं, आता शेवटचा एक प्रश्न की तुमच्यासारख्या ज्या मुलींना MPSC करायचं त्यांना तुम्ही काय संदेश देताल? मुलींना माझं एकच सांगणं राहील, की एकतर तुमचं ध्येय मोठं असेल, तर संघर्ष हा मोठा करावाच लागणार आहे. त्यामुळे संघर्ष करण्याची तयारी ठेवा. आणि ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन होतं, त्या दिवशीच तुमच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, ते जे समाधान असतं, ते तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने भेटणार नाही. त्यामुळे संघर्ष करत राहा, प्रयत्न करत राहा. आणि एक दिवस तुम्ही नक्कीच तुमच्या आई-वडिलांना खूप प्राउड फील करू शकता. बरं, आपण आमच्या चॅनलवर आलात. आज आपण या सगळ्याबद्दल मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.